नमस्कार, बखर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच राजकीय पक्ष आपल्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळतात। एकूणच जर पाहिलं तर पुण्यामध्ये देखील मोठी तयारी जी आहे ती महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांच्या माध्यमातून आता सुरू आहे। मात्र आता पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघासाठी जे राखीव मतदारसंघ आहे, या राखीव मतदारसंघातून काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी या मतदारसंघावरती आपला दावा ठोकला होता। मात्र आता काँग्रेसचेच दुसरे एक नेते आहेत जे पूर्वी शिवसेनेमध्ये माजी नगरसेवक राहिलेले आहेत, असे अविनाश साळवे यांनी देखील या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यांचे या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये भावी आमदार म्हणून बॅनर देखील झळकले आहेत। एकूणच अविनाश साळवे यांनी आपली जी उमेदवारी आहे ती पक्षाकडे त्यांनी मागितलेली आहे। नेमकी त्यांची काय भूमिका आहे जाणून घेऊया। सोडून तुम्ही कॅन्टोन्मेंटला येताय, नेमकं काय गणिताचं? पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात मी काँग्रेसच्या वतीनं निवडणूक लढवण्याच्या प्रयत्नात आहे आणि काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे आणि तो राखीव मतदारसंघ आहे आणि त्यामध्ये काँग्रेस पक्षाचाही आग्रह होता की मी त्यांच्यावर काम करावं म्हणून, आणि मग शिवसेनेतून मी काँग्रेसकडे आलो। अर्थात शिवसेना ही राष्ट्रवादी आणि सगळे महाविकास आघाडी सगळे एकत्रित आहोत आणि काँग्रेसच्या वतीने निवडणूक लढणार आहे। नाही, पण गृहमंत्री देखील काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत का? एक गट म्हणतोय अध्यक्ष बदला किंवा कॅन्टोन्मेंट मतदारसंघ नको, एक मतदारसंघ म्हणतोय दुसरा मतदारसंघ द्या त्या बदल्यात, तुम्ही इच्छुक आहे। नेमकं मग काय सुरू आहे सगळं काँग्रेसमध्ये? काँग्रेसमध्ये गटबाजी अजिबात नाही आहे, पहिले हे स्पष्ट करतो। कुठली गटबाजीच नाही तिथे। दुसरी गोष्ट, मतदारसंघाचं कुणी काय मागावं हे सगळे नेत्यांचा अधिकार आहेत। नेते ठरवतील कुठला मतदारसंघ घ्यायचा, कुठला मतदारसंघ लढवायचा। महाविकास आघाडीचे सगळेच नेते एकत्रित बसून त्याच्यावर निर्णय घेतील, त्यात आमचा सहभाग नसतो। तुम्ही इच्छुक आहे? मी अर्थात इच्छुक आहे। मग समोरून बागवे पण आहेत, अनेक जण इच्छुक आहेत। हो, म्हणजे निवडणूक हे आपल्या देशात तर मल्टी कॅन्डिडेचर असतं, त्यात समोर येईल ते उमेदवार। एक राहिला प्रश्न, तिकीट न मिळालं तर बागवेंचं काम करणार का? ज्याला पक्ष देईल त्याचं मी काम करेन, ज्याला पक्ष देईल त्याचं काम करेन। तुम्हाला मिळालं तर ते काम करतील तो त्यांचा त्याचा व्यक्तिगत विषय, पण मी तरी काम करेल। कारण मी आता काँग्रेस पहा, माझ्याबद्दल तुम्ही आक्षेप घेतला की वडगाव शहरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट, मुळात कसं असतं की विधानसभा हा एक लार्ज म्हणजे मोठ्या पद्धतीवर मोठा विधानसभा मतदारसंघ आहे। तसा तर मी शेजारीच आहे त्या मतदारसंघाचा, हा एक भाग झाला। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की विधानसभेचे लढण्याचे फॅक्टर्स वेगळे असतात, अनेक समीकरणं त्याच्यामध्ये असतात आणि कॅल्क्युलेशन त्याच्यात असतात, त्याच्यात मी बसू शकतो असं मलाही वाटतं। त्यामुळे मी निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली, त्याचा माझा प्रयत्न चालू आहे। नाही, सगळे फिरलाय तुम्ही कॅन्टोन्मेंट, अनेक ठिकाणी बॅनरबाजी पोस्टर पण लागलेले आहेत तुमचे, सगळं पूर्ण अभ्यास झालाय का? अर्थात, सांगा, विचार प्रश्न। एकूणच पाहायला गेलं तर नव्याने काँग्रेस पक्षात आलेले अविनाश साळवे आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसमधूनच गृहराज्यमंत्रीपद भूषवलेले रमेश बागवे असतील, आता या दोघांमध्येच रस्सीखेच पाहायला मिळते। तर एकूणच आता पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये काँग्रेस आपला कोणता उमेदवार पुढे ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्याहून विश्वजित बालेराव, बखर लाईव्ह। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।